नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला मॅकमिलन एज्युकेशनचं क्लास 3चं ग्रामरचं बुक दाखवते, जे अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये दिले. तुम्ही बघता इथं कंटेंट आहेत जे तिसरीच्या मानाने खूपच चांगले आणि खूप सोप्या भाषेत त्यांनी दिलेत. 3rd स्टँडर्डसाठी हा सिलेबस खूप छान त्यांनी मांडला आहे. तर हे बुक आहे ना, एकदा अवश्य ज्यांना ग्रामरमध्ये प्रॉब्लेम येते, म्हणजे जे 8th क्लास 9th क्लास 10th क्लासची मुलं आहेत, त्यांनीसुद्धा हे बुक वाचून ग्रामर समजून घ्यायला काहीच हरकत नाही. इतकं सुंदर हे बुक आहे. याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा, रीड दीज ग्रुप्स ऑफ वर्ड्स. अनिश क्रिकेट, अनुराधा वॉन्ट टू बिकम. दीज ग्रुप ऑफ वर्ड्स डोंट मेक कम्प्लीट सेन्स. नाव रीड दीज ग्रुप ऑफ वर्ड्स. आता इथं बघा, त्यांनी खूप सुंदर भाषेत सांगितले. अनिश लव्स टू प्ले क्रिकेट. अनुराधा वॉन्ट टू बिकम अ पायलट. दीज ग्रुप ऑफ वर्ड्स मेक कम्प्लीट सेन्स. In a sentence, the words must be placed in the proper order to make sense. Every sentence should have a verb. A sentence always begins with a capital letter. Sentence नेहमी capital letter नी start होतं. A sentence end with a full stop, question mark or an exclamation mark. म्हणजे सेंटेन्स आपण कशाला म्हणतो? A group of words that make complete sense is called a sentence. म्हणजे ज्याच्या सुरुवातीला असेल कॅपिटल लेटर, बिगिन्स विथ कॅपिटल लेटर अँड एंड विथ फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लामेशन मार्क. आता याच्यामध्ये त्यांनी रिअरेंज द वर्ड्स टू मेक सेंटेन्स. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पलसाठी भरपूर दिलेत सेंटेन्सेस. मुंबई इन लाईव्ह, आय मदर विथ माय. आता हे असं त्यांनी सेंटेन्स दिले, ते आपल्याला बनवायचं आहे. आय लिव्ह इन मुंबई विथ माय मदर. हे कसं कम्प्लीट सेन्सनी बनतं. आता दुसरं आहे ॲन्सर शूड यू लाऊडली. तर आपल्याला ह्याचं सेंटेन्स कसं बनवावं लागेल? यू शूड ॲन्सर लाऊडली. ह्याच्यामध्ये फुल स्टॉप द्यायचं आहे, इथं दिलेलं नाही आहे पण तुम्ही द्यायचं आहे. तर आता अशीही त्यांनी जेपर्यंत एक्झाम्पल दिलेत, त्याच्यानंतर त्यांनी मेक सेंटेन्सेस युझिंग दीज ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे त्यांनी काय केले की शॉर्टमध्ये दिले, अर्ध सेंटेन्स दिले त्यांनी, अर्ध आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मी पण तुम्हाला मराठीमध्ये सांगते, कारण अगदी बिगिनर्स ज्यांना ग्रामर अजिबात जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे. डान्सिंग ग्रेसफुली. मीरा इज डान्सिंग ग्रेसफुली इन द लायब्ररी. आय रीड स्टोरी बुक इन द लायब्ररी. म्हणजे इन द लायब्ररी दिले, आपण तिथं आधी काय टाकलं? तिथं आय रीड स्टोरी बुक्स. ओके, तर असे अजून 3 एक्झाम्पल्स दिलेत. त्याच्यानंतर त्यांनी दिले रीड दीज सेंटेन्सेस. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. धिस इज माय फेवरेट फिल्म. आय लव्ह चॉकलेट. आता ह्यांनी किती सुंदर सांगितले बघा. सेंटेन्सेस दॅट टेल यू